वा 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 धना, काय सुंदर वास येतोय ग. फार छान फार छान. मस्त बोलू का सगळ्यांना? हो. चला हळू जरा शांतपणे बोलवा. चला सगळे, चला चला सगळ्यांनी, चला लवकर या, लवकर या सगळे. कमॉन कमॉन कमॉन, या 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 या. हे बघा मित्र आणि मैत्रिणींनो, भावंडांनो, धनाने अप्रतिम स्वयंपाक केलेला आहे सगळ्यांसाठी. फार सुंदर, प्रत्येकाच्या आवडीचा काहीतरी पदार्थ धनाने केलेला आहे. हिच्यासाठी काय केलंय? गाजर चालवा. येस. तर सगळे आपण जेवायला बसा, कारण मला खूप भूक लागली आहे. नाही आम्ही येताना जेवून आलो. अरे आम्ही वाटेल ते खाऊन आले, पोट फुटेला तर आम्ही काही खाल्लं की नाही. आता नको जेवायला. हो पोट भरलंय माझं, मलाही नकोय. सगळे तुम्ही जेवला कसे कसे? फोन करून कळवायचं नाही का मग आधी? अरे आम्ही कळवणार होतो जयसदा, पण काही उपयोग नाही ना त्याचा. म्हणजे धना इतका आग्रह करते की येऊन जेवावंच लागतं. तू काही बोलू नकोस आता. जयेश भाऊ, ती रागावली, जरा बघतोस का? लांब व्हा, हात नका लावू मला. एक तर मी यांच्या आवडीचा सगळा स्वयंपाक केलाय आणि हे खुशाल मला सांगतात बाहेर न जेवून आलेत म्हणून. त्यांना लाजा वाटत नाही का किती अन्न वाया जात अशी? अरे पण अन्न वाया जातं कळत कसं नाही तुम्हाला लोकांना? अरे काय झालंय काय? अरे ते तू सायंटिस्ट आहेस याचा अर्थ तुला नॉर्मल लोकांचं काही कळूच नाही असं नाही होत. नाही तर काय? गप्पा बस. एक साधा फोन नाही करतायत तुम्हाला? हा, संध्याकाळपासून त्या बिचाऱ्या तिथे कष्ट करतायत. प्रत्येकाला काय आवडतं काय नाही याची लिस्ट करून पदार्थ केलेत त्यांनी. काय वाटत नाही तुम्हाला? मधूसाठी गाजराचा हलवा केला. आणि काय असतं या परिस्थितीमध्ये ना, पोटात बाळ असताना बायका फार नाजूक होतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असं वर खाली होतं. मी वाचलं ना अरुण गद्रेंच्या गुड न्यूज या पुस्तकामध्ये, मातृपोनिषद. काय असतं त्या पुस्तकामध्ये? जयेश दादा, पुस्तकात काय लिहिलंय हे आत्ता एक्सप्लेन करण्यापेक्षा त्यांना समजवलं ना तर फार बरं होईल. नाही तर इथे एक बॅड न्यूज मिळेल आपल्याला. आलो मी, आलो. तू फोन का नाही केलास तिला? मी कामात असतो, तुला लक्षात नाही. तू फोन करायचास ना. हो दादा, तू उगाच कसा आहे रे हा? उगाच माझ्यावर नको ढकलूचा. ओमदा तू कसं रे? एक मिनिट. आता तुम्ही प्लीज एकमेकांवरती ढकलाढकली करू नका. आणि काय आहे ना, त्यांना वाईट वाटलं ह्याचं तुला काहीच वाटलेलं नाही. तू हसतेस. एक्झॅक्टली. हसतेस कसली? हे नेहमीच आहे हिचं. मी सांगतो हिला फोन करायला आणि फोन करत नाही. अशीच वागते. घरात सुद्धा काही काम करायला नको. बघ ना, ही अशी आहे मुलगी. अरे तू मला काय सांगतोय असं हायलाइट करून? माझी बहीण नाहीये ती, तुझी बहीण आहे. इजा ते एवढं काही झालेलं नाही. ओव्हर रिॲक्ट करते ती उगाच. अगं ए असं नाही मधू, तू जर काही केलं असशील तर मला अजिबात आवडलं नाहीये हे. म्हणजे तिला वाईट वाटणं साहजिक आहे ग. अरे मी नाही काय केलं आणि मला तुझं पट्टच आहे की तिला वाईट वाटते. आपण असं करायलाच नको होतं. पण माझी काही चूकच नाही ना, कारण की मी ओमदादाला आठवण करून दिली होती. मला? अरे मी तुला आठवण करून दिली होती ओमदादा. तुला आठवत नाही का आपण गाडी थांबवली होती जेवायला, तेव्हा मी तुला म्हंटल धनाला फोन कर, तिला किती वाईट वाटेल. मी सांगितलं त्याला. तू फोन पण काढला होतास खिशातून फोन करायला. पण तू का नाही? हा, तुझे बाबा त्याच वेळेस तुझ्याशी काहीतरी बोलत होते म्हणून तू फोन केला नाहीस. मी आठवण केली होती तुला. एक मी ठीक आहे, मी विसरलो असेल. म्हणजे मी विसरू शकतो, पण मी सॉरी म्हणायला तयार आहे तिला. मी हसत नाही हिच्यासारखा. मी सॉरी म्हणतो. ही म्हणेल का कुचकी? म्हणशील सॉरी? नाही, मुळात तुला स्वतःहून सुचलं का नाही ना? मग मला का बोलतोयस तू? प्रत्येक वेळी काय बोलतोस मला तू? ओके, हे बघा वातावरण आणखीन तापण्याच्या आधी मी निघतो. मला काही कामं आहेत ना. हा मी अरे चाललास तू? काय काय झालं? का मला वाटलं थांबशील थोडा वेळ. अगं नाही, बराच उशीर झाला आणि माझी काही कामं राहिली आहेत ना. मी येतो ना, उद्या येतो. उद्या भेटू आपण. नक्की ना? आणि नीट जा प्लीज. मला पोचल्यावर कळव. अगं मजा आली ट्रिप मध्ये. थँक्स. बोर नाही ना आलास तू? अजिबात नाही. ग्रेट कंपनी. नाही, आम्ही नाहीच आहोत ना इथे. आम्ही दिसतच नाही आहोत कोणाला. आपण दिसतो कोणाला? इनविजिबल होत ना आम्ही. इनविजिबल होत आपण. चल, आम्हाला बाय म्हटलंस आम्हाला खूप बरं वाटेल सागर. बर, मी काय म्हणत होते, उद्याच हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तू माझा हँड सेट दुरुस्त केलास का?
अगं ते मी बसलो होतो करायला, पण एक चिप मिळायची बाकी आहे, ती मिळायला होऊन जाईल. ए पण तू त्याचं प्रेशर घेऊ नकोस तुला नाही मिळालं तर ना तू एवढा मोठा सायंटिस्ट आणि तुला हँडसेट काय दुरुस्त नाही, करा अगं तू म्हणालीस ना, मी नक्की करून देईन. खरंच अगं नक्की, डोंट वरी. नाही सोफी चल आपण निघूया चल. लवकर निघ मग आता आणि म्हणजे वेळेत पोचतील हो उशीर निघतो नाही. निघतो, यांना बाय म्हणून मग मी निघतोस, मग आपण नंतर बोलूया. बाय. चला. एनिवे मी येतो. हं? हो. काय काय तूच बोल. या दोघी काय कमाल भांडतात ना. हे धना वाटते साधी, पण भांडायला लागले की कोणाचं ऐकत नाही. दमलास? खूप. काय झालं तिथे? मी आता खूप दमलोय, मला अजिबात काही विचारू नकोस. बघ किती एकरूप झालो होत आपण, बोलायची काही गरजच नाही लागत मला. मूड सांभाळावा लागतो बाबा मला हल्ली, नाही तर माझी काही खैर नाही ना. तुला माझी भीती वाटते? हो. भीती वाटून काय उपयोग आहे म्हणा. आपल्याला मनापासून मिळवायचं असेल काहीतरी तर किंमत मोजावी लागते ना. असा नाही होता कुछ भी. खरंय, असा नाही होता कुछ. सांग ना काय झालं तिथे? कुठे? आई भेटली ना, काय झालं सांग ना मला प्लीज. काय यार आता परत आलो ना भेटून. आईचा घे घे ना घे घे. बोल. पोचलास ना व्यवस्थित? पोचणारच होतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही आला. जेवलास? हो. बिझी आहेस का? हा सॉर्ट ऑफ. ओम मला बाळा मला आठवण येते रे खूप तुझी. तू गेल्यापासून इथेच ऑफिस मध्येच बसले मी. सारखी विचार करते. आय एम सॉरी. माझ्यामुळे मी जरा कामात आहे. मी आता यावर नाही बोलू शकत. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. थँक्स फॉर कमिंग बाळा. थँक्यू.
सॉरी म्हणाल्या. थँक्स म्हणाली मला. हे धना, हे बघ, हे ऐक ना, पाश्चात्य देशात नवऱ्यांनाही डिलिव्हरी मध्ये सामील करून घेतात. हो, मी पण येणार तुझ्या बरोबर. हे बघ, काय काय शिकवतात माहितीये ना, बायकोच्या पाठीला माकड हाडाला मालिश करायला शिकवतात आधीच. चहा कुणी केला? हं? चहा उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उजळली, उठी घेऊनी कलश दुधाचा, कौसल्या माऊली, कौसल्या माऊली. गुड मॉर्निंग. मधु, तुला काय झालंय? काय झालंय? अगं, एवढ्या पहाटे पहाटे कशी उठलीस तू? हे पहाटे कुठे, सकाळचे किती वाजलेत माहितीये ना. हो, पण हिच्यासाठी ही पहाटच आहे. म्हणजे या वेळेत ती रोज साखर झोपेत असते, त्यामुळे काय अवस्था करून घेतलीस? काय अवस्था ग, काय बोलतेस तू धना? ठीक आहे. मग काय? अगं, काय झालंय तुला? ए नाही, हा ए नाही, स्वयंपाक पण केला असं सांगू नको, नाहीतर मी गच्चीवरनं उडी मारीन हे, आता. श्श्श, काय 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 बोलतेस तू? वेडी आहेस का? हा, बाळा ऐकतोय ना? हा, त्याला असं वाटलं आई आता गच्चीवरनं उडी मारणार, तर किती घाबरेल ते. आपल्याला काय लिहिलंय पुस्तकात, वाईट विचार मनात आणायचे नाही, चांगले विचार करायचे, हो की नाही? अरे जयदा, तू का पॅनिक होतोय सुगास? आणि तुम्ही काय सकाळी सकाळीच प्रेग्नेंट खेळायला सुरू केलंय का? प्रेग्नंट नाही ग, माझं प्रेम आहे तिच्यावर म्हणून. ए धना, मला सांग, जयस तुझ्यावर प्रेम आहे तुला कसं कळलं होतं? त्यांच्या डोळ्यातच ते भाव दिसायचे, हावरटासारखे. हो का? पण मग अशा टिपिकल गोष्टी होतात का? म्हणजे प्रेमात असं झोप नाही लागत रात्री वगैरे असं होतं? होतात ना, अगदी होतात. अजून बरंच काय काय होतं. तुला काय होतंय का? नाही नाही नाही. हा म्हणजे काल मला फक्त झोप नाही लागली रात्री. काय सांगते काय? धना, तुला असं वाटतं का ग की सागर माझ्या प्रेमात असेल? काय काय बोलतेस तू मधू? सागर नाही नाही नाही, त्याचा विचारही तू तसा करू नकोस. अगं, तुझी उंची किती, त्याची उंची किती, म्हणजे बौद्धिक स्तर त्याचा किती उंच आहे, तू असं त्याच्याविषयी अजिबात मनात विचार आणत जाऊ नकोस. उंची काय उंची, सतत काय उंचीवरनं तिला बोलत असता? हे बघा, उंची नसली म्हणून काय झालं, ती स्टूलावर उभं राहील. हा, अगं, मी हुशारीबद्दल बोलतोय. तो किती हुशार आहे, ही काय? ही काय ही पण तिच्या क्षेत्रात हुशारच आहे. हो, आता आहे बघा, तुम्ही गणितात हुशार आहे, तसं मी घरकामात हुशार आहे. आणि काही प्रत्येकानं हुशार असलंच पाहिजे असं काही नाहीये. हा हा, आणि माणूस कसा आहे हे महत्वाचं. हा, काही नाही, तू तुझं चालू ठेव. धना, ए धना, हळूहळू. हे अगं, अरे पळते काय, वेळीच आहे बाबा. पळतेस काय? अभिनंदन. काय ग, गोड बाळ आमचं, आणि त्याला एक गोंडस बाळ होणार आहे. हा, बस अगं, वाकायचं नाही, बस. हा, तुम्ही म्हणजे अगदी 9वा महिना लागल्यासारखंच करताय. अजिबात बोलू नकोस माझ्याशी. काय? काही कळवायची काही पद्धत आहे की नाही? अहो नाही, मी फोन केला होता पण लागला नाही. मग पुन्हा करायचा, मेसेज तरी करायचा, वापर करायचा त्या यंत्राचा. मी रागवली आहे. नाही, आता एवढी गोड बातमी अशी मेसेजवर कशी सांगायची ना, म्हणून फोन करणार होतो.
पण मग फोन जरा हा मग प्रत्यक्षात सांगणं झालंच नाही, मग तू विसरून गेलास. साहजिक आहे म्हणा, आता काय लक्षात ठेवणार, मला कशाला कळवणार, मी परकी आहे ना आता, मी कोण आहे. सॉरी मॅडम. अगं माझे आई, मला मॅडम म्हणू नकोस, मावशी म्हण. पुढच्या वेळेस नक्की सांगायचं मला, कळलं. पुढच्या वेळी कुठला अजून एक काय दात काय काढतोस तू आधी सॉरी म्हण, सॉरी म्हण. सॉरी सॉरी सॉरी. हे बघा बस बस, खूप झालं. हा नाटकी झालाय काय, मधूकडनं नाटकं शिकलंस वाटतं. हा काय आपण का गप्पा आहात? जगातले इतर सगळे लाडके आहेत तुझे मी सोडून. अरे बापरे, खरंच का. घ्या घ्या, मांजराला घेतात ना तसं हिला जवळ घ्या. एवढूच नाक आहे पण रात बघा नाक्यावर किती आहे. अरे बापरे, सगळं लक्ष धना खेचून घेते ना, तुझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. बघ ना अरे काय हे बघ, तुला जेव्हा बाळ होईल ना, तुझे दुप्पट लाड करू आम्ही, ठीक आहे. आधी सगळं जुळून तर येऊ दे. हो. काय काय जुळून येऊ दे. काय चहा ठेवलाय मी. ती लाजली आहे का, काय झालंय, मला सांगणार की नाही. सांगणार बरं, नाही. विसरून जाईल नंतर. धना, हे बघ, हे माझ्या शेजारी एक बाई राहतात, त्यांनी पौष्टिक लाडू केलेत तुझ्यासाठी खास, मी घेऊन आली आहे. आणि आता रोज एक लाडू खाल्लास ना रात्री तरी तुला कोणी काही बोलणार नाही, पण जास्ती नाही हा, बेतानी. अजून एक गोष्ट आहे, हे बघ, इतकी गोड अशी टोपडी मिळाली आहेत मला, आणि एक झबलं पण आहे छानसं. दुकानदार मला म्हणाला की हे असं आधी देत नाहीत. हो का. मला नाही माहिती. मलाही माहिती नाही, मला काही अनुभव नाही त्यामुळे, पण मला खूप आवडलं मग मी घेतलं. गोड आहेत ना पण. अरे सॉरी जयेश, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मी म्हणजे चुकून तोंडातून निघून गेलं रे माझ्या, असं काही नाही. नाही हे काय, हे बाळ सगळं तुमचं पण आहेच ना. हा, आता तुम्ही पण या बाळाच्या आजीच आहे ना. तुमच्या शिस्तीत वाढणार आहे आता बाळ, त्यामुळे तुमच्यासारखंच शहाणं होणार आता. हे घे चहा. अरे वा, मला अगदी गरज होती याची. हा कुणाचा आहे. ओम दादा. काय धना, या घरात सूर्य कुठे उगवलाय. मधू ओम साठी चहा घेऊन जातीये, घरात काम करतीये. काय नाही हो, एक एक नखरेत तिचे. उद्या उठेल बघा 10 वाजताच. ए तू गब्बसा, गावठी प्रेग्नंट कुठची. मधू काय असं बोलतात का, असं बोलू नये बेटा. तू तिला असं बोलतेस ना, मला अजिबात आवडत नाही. आणि आता तू तिलाच नाही, माझ्या नातवाला सुद्धा बोलतेस. नातू ऐकतोय माझं, बघ. ए बाजूला कर ना डबा. ए सॉरी हा, तुला नाही बोलले काही, आईला म्हणाले गावठी. आपली फ्रेंडशिप आहे ना. परमेश्वरा, काय करायचं या मुलीचं. पण तिला विचारा ना, इतक्या लवकर का उठलीये ती. का बरं इतक्या लवकर उठली आहे ही मधू. एक्सक्यूज मी 2 मिनिटात आले. हो हो हो. हाय सागरी. काय, कोण आहे ही सागरिका. सागरिका नाही, लाडानं सागरी म्हणतीये. सागर सागर. कोण. हा ओम भाऊंचा मित्र, सायंटिस्ट नाही का, दत्तार भाऊंच्या असिस्टंटचं काम केलं होतं त्यांनी. अरे हो, त्याला सागरिका म्हणते ही. कारण की जाऊन बघू ना. आता बघ, तुम्हाला काल काय सांगितलंस तुझ्या एक्सपेरिमेंट्स बद्दल. मला रात्रभर झोप नाहीये माहितीये. नाही ना, अरे खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं. आणि बरंच काही कळलंच नव्हतं ना त्यातलं. हा हो, आता तुलाच एक्सप्लेन करावं लागणार आहे. मग त्यासाठी इथे यावं लागेल, मला भेटावं लागेल. चहा घेणार का विचार तुला. हो, चहा घेणारच.
मी ओमचा चहा घेऊन जाते तुझं चालू दे बरं का हा? अरे अगं लाडण्यासारखं काही नाहीये त्याच्यात छान चाललेलं आहे हा एका मुलीचं बघू तरी फोन 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 चालू दे हा बोल. अरे काही नाही, शोभना मावशी आली होती. हा ए बरं ऐक ना, बरं आठवलं, माझा ना एक वॉकमन आहे रे जुना. नाही तो चालतच नाहीये. तुला काही करता आलं तर बघ ना प्लीज. सॉरी, मला माहिती तू सायंटिस्ट आणि मी तुला वॉकमन बघ, प्लीज प्लीज.